नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, येणाऱ्या सर्व सरळ सेवा एक्झाम 2025 या काय आपण त्यात टी तलाठी, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग व इतर सर्व सरळ सेवा एक्झामची काय आपण तयारी करणार आहोत. ते पण काय याच्यात आपण काय यावेळेस एकदम म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला लागलोच पाहिजे काय, ही पूर्णपणे तयारी आपण करून घेणार आहोत मित्रांनो. तर त्यात मी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी, अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण हा टॉपिक तुम्हाला हा सब्जेक्ट तुम्हाला मी शिकवणार आहे. तो पण एकदम बेसिक ट्रिक प्रमाणे तुम्हाला एकदम ट्रिक प्रमाणे हा सब्जेक्ट काय तुम्हाला मित्रांनो शिकवला जाईल. ज्याला अवघड जात असेल तो पण एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला काय मित्रांनो शिकवला जाणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण आता आपल्या क्वेश्चनकडे वळूया. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन कुठला आहे बघा. नातेसंबंधाचा आहे. के हा झेचा भाऊ आहे. कुठला आहे? नातेसंबंध. नातेसंबंध बोलले तर लगेच तुम्हाला कळालं असेल मित्रांनो, नातेवाईक म्हणजे कोण? आपले आई, वडील, काका, मामा, मावशी, आत्या हे कोण आहेत मित्रांनो? आपले सगळे रिलेटिव्हज आहे. मग त्याच्यावर आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. मग बघा, त्यासाठी तुम्हाला मी एक बेसिक सांगते. बघा मित्रांनो, जेव्हा मेल असेल, पुरुष असेल, तर त्यावेळेस काय? पुरुष असेल, तेव्हा काय? त्याच्या डोक्यावर प्लसचा सिम्बॉल दाखवायचा. पुरुष असेल तेव्हा काय? त्याच्या डोक्यावर प्लसचा सिम्बॉल दाखवायचा. जेव्हा स्त्री असेल, तेव्हा तिच्या डोक्यावर मायनसचा सिम्बॉल दाखवायचा. काय? मायनसचा सिम्बॉल दाखवायचा. का मित्रांनो? बघा, जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो, ए हा बी चा पती आहे, बी ही सी ची मुलगी आहे, असं काहीतरी दिलेलं असेल. आपण ते डायग्राम करेक्ट काढतो. पण काय कोण कोणाचा पती आहे, कोण कोणाची बायको आहे, कोण कोणाचा मुलगा आहे, कोण कोणाची आई आहे. मग याच्यात काय आपण विसरून जातो. मग जर मेल असेल तर पुरुष असेल त्याच्या डोक्यावर जर प्लस दिला आणि जर स्त्री असेल तिच्या डोक्यावर जर मायनस दिला तर मग येणारं आन्सर काय असतं आपलं एकदम करेक्ट असतं मित्रांनो. समजलं? नेक्स्ट, जेव्हा पती पत्नी असतील मित्रांनो तेव्हा काय डबल लाईन दर्शवायची. जेव्हा पती पत्नी असतील त्यांच्यात काय डबल लाईन दर्शवायची आणि जेव्हा सिंगल लाईन असेल, सिंगल लाईन म्हणजे काय? जेव्हा मुलगा, मुलगी, भाऊ, आई असतील तेव्हा त्यांच्यात काय सिंगल लाईन दर्शवायची. काय? जेव्हा पती पत्नी असतील त्यांच्यात डबल लाईन आणि जेव्हा सिंगल लाईन केव्हा दर्शवायची? आई, वडील, भाऊ, बहीण असे असतील त्यांच्यात काय सिंगल लाईन दर्शवायची. एक एक्झाम्पल देते. ए हे बी चे पती आहेत. कोण? ए आणि बी कोण झाले? दोघं पती पत्नी झाले. त्यांच्यात कोणती लाईन दर्शवणार मित्रांनो आपण? डबल लाईन. ए कोण आहे? पती आहे. बी कोण आहे? पत्नी आहे. बघा, दोघं पती पत्नी झाले. ए कोण आहे? पती आहे. बी कोण आहे? पत्नी आहे. त्यांच्यात कोणती लाईन दर्शवली मित्रांनो मी? डबल लाईन. म्हणजे काय ते दोघं पती पत्नी आहे. आता काय? बी हा सी चा मुलगा आहे. बी कोणाचा मुलगा आहे? सी चा. मग सी कुठे दाखवणार मित्रांनो? खाली. त्यांचा कोण आहे? हा मुलगा आहे. मग त्यांच्यात कोणती लाईन येईल? सिंगल लाईन. आणि त्याच्या डोक्यावर कोण? तो मुलगा आहे म्हणून तो कोण झाला? पुरुष. म्हणून त्याच्या डोक्यावर काय? प्लसचा सिम्बॉल. नंतर सांगितलं असेल ए हे डी ची आई आहे. ए ची आई कोण आहे? डी. डी ही ए ची आई आहे. मग ए ची आई आहे. मग ती कुठे दाखवणार मित्रांनो? वरती. कुठे? वरती. डी ही ए ची आई आहे. आई आहे म्हणून ती कोण झाली? स्त्री. म्हणून तिच्या डोक्यावर काय? मायनसचा सिम्बॉल. कोण आहे ती? ए ची आई कोण आहे? डी आहे. ए आणि बी चा मुलगा कोण आला मग? सी आला. समजलं? सिंगल लाईन दर्शवली म्हणजे काय होतं? डबल लाईन दर्शवली म्हणजे काय होतं? प्लस आणि मायनसचा सिम्बॉल दिला म्हणून काय होतं? बघा, आपल्याला लवकर समजतं कोण पुरुष आहे आणि कोण स्त्री आहे मित्रांनो. हे काय नातेसंबंधाचं एकदम बेसिक ट्रिक आहे मित्रांनो. या ट्रिक प्रमाणे जर आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलं तर आपलं येणारं आन्सर काय असेल मित्रांनो? एकदम करेक्ट असेल आणि पहिल्याच याच्यामध्ये काय होईल मित्रांनो? आपला क्वेश्चन सॉल्व्ह होईल. पेपरला एवढा वेळ असतो का मित्रांनो? परत परत सॉल्व्ह करा. आपण काय एक वेळेस सॉल्व्ह केलं, 2 वेळेस सॉल्व्ह केलं, तिसऱ्या वेळेस आपलं त्या क्वेश्चनला मन लागतं का? नाही. जर आपण अशा जर ट्रिक प्रमाणे जर क्वेश्चन सॉल्व्ह केलं तर आपलं काय कमीत कमी वेळेमध्ये काय होईल मित्रांनो? क्वेश्चन सॉल्व्ह होईल. समजलं? बघा, आपण पहिला क्वेश्चन, के हा झेचा भाऊ आहे. झेचा भाऊ कोण आहे मित्रांनो? के आहे. झेचा भाऊ कोण आहे? के आहे.
भाऊ आहे म्हणून त्याच्या डोक्यावर कोण येईल? तो पुरुष झाला की नाही, म्हणून त्याच्या डोक्यावर प्लसचं सिम्बॉल येईल. झालं. आणि त्यात कोणती लाईन दर्शवायची? भाऊ आहे म्हणून सिंगल लाईन. यम ही केची बहीण आहे. काय? यम कोणाची बहीण आहे मित्रांनो? केची बहीण आहे. मग केची बहीण आहे म्हणून त्याच्या पुढे कोण येईल? यम येईल. म्हणजे ती कोण आहे? स्त्री, म्हणून तिच्या डोक्यावर काय येईल? मायनस. मग ती यम कोणाची बहीण झाली? केची. केची बहीण कोण आहे? यम आहे. पी हा यनचा भाऊ आहे. पी आणि यन भेटलाय का आपल्याला अजून? नाही. म्हणून नेक्स्ट सेंटेन्स, जे हे यनचे वडील आहेत. जे कोणाचे वडील आहेत? यनचे वडील आहेत. वडील आहे म्हणजे तो कोण झाला? पुरुष झाला. म्हणून त्याच्या डोक्यावर प्लस. आणि कोणाचे वडील आहेत ते? यनचे वडील जे आहेत. बघा इथं आपल्याला यन भेटला. पी हा यनचा भाऊ आहे. यनचा भाऊ कोण आहे? पी आहे. म्हणून त्यांच्यात सिंगल लाईन आणि काय? भाऊ आहे म्हणून तो कोण झाला? पुरुष. म्हणून त्याच्या डोक्यावर काय? प्लसचा सिम्बॉल. यस हे यमचे वडील आहेत. यस कोणाचे वडील आहेत? यमचे. यमचे वडील आहेत म्हणून ते कुठे येतील? वरती येतील. काय येतील? वरती. यमचे वडील कोण आहेत? यस आहेत. वडील आहेत म्हणजे ते कोण झाले? पुरुष. म्हणून त्यांच्या डोक्यावर काय? प्लसचा. आणि जर खाली दाखवलं असतं तर त्यांचा काय झाला असता? मुलगा झाला असता. खाली दाखवलं असतं तर काय? मुलगा झाला. म्हणून खाली वडील जर सांगितलं असेल आई वडील तर मग काय? वरती दाखवायचे. मुलं मुली जर सांगितलं असेल तर काय? खाली दर्शवायचे मित्रांनो. बघा. तर पीचे काका कोण आहेत? पीचे काका कोण आहेत? बघा मित्रांनो, झे आणि के काय आहेत? हे दोघं भाऊ आहेत. कोण आहेत? झे आणि के दोघं भाऊ आहेत. त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलं? पीचे काका कोण? मग बघा, हे झेचे कोण आहे? झेचा कोण आहे? हा मुलगा आहे. झेचा मुलगा कोण आहे? पी. आणि मग पी आहे. झे आणि के काय? दोघं भाऊ आहेत. हे त्यांच्या भावाच्या भाऊ आपल्या वडिलांच्या भावाला काय म्हणतात मित्रांनो? काका म्हणत असतात. काय? आपल्या वडिलांच्या भावाला काका असे म्हणत असतात. मग त्यांचा भाऊ कोण येईल मग? के येईल. पीचे काका कोण येतील? के येतील. झेचा भाऊ कोण आहे? के. पीचे काका कोण येईल? के. ऑप्शन नंबर ए. पीचे काका के आहेत. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. बी ही ए ही बी ची बहीण आहे. काय? ए ही बी ची बहीण आहे. बी ची बहीण कोण आहे? ए आहे. मग ती कोण झाली मित्रांनो? स्त्री झाली. कोण झाली? स्त्री झाली. म्हणजे डोक्यावर काय दिला? मायनस दिला. नंतर सी ही बी ची आई आहे. बी ची आई कोण आहे? सी आहे. म्हणून ती कुठे जाईल? वरती जाईल. आई म्हणून तिच्या डोक्यावरती कोण आहे? मग स्त्री आहे. म्हणून तिच्या डोक्यावर काय येईल मित्रांनो? मायनस. डी हे सी चे वडील आहेत. सी चे वडील कोण आहे? डी आहे. वडील आहेत म्हणून ते कुठे जातील? वरती जातील. त्याच्या डोक्यावर कुठला सिम्बॉल येईल? प्लसचा. ई ही डी ची आई आहे. ई कोणाची डी ई कोणाची आई आहे? डी ची आई आहे. डी ची आई आहे म्हणून वरती येईल. ई आई आहे म्हणून काय? मायनस. ती कोण आहे? स्त्री आहे म्हणून तिच्या डोक्यावर काय येईल? मायनस. तर ए चे डी शी नाते काय? काय विचारलंय? ए च डी शी नातं काय? बघा मित्रांनो, ही कोण आहे? त्यांची आई आहे. या दोघांची आई कोण आहे? ही. ही कोण आहे? त्यांची मुलगी आहे. हिची मुलगी कोण आहे? सी. मग ते मुलीची मुलगी कोण लागते मित्रांनो? नात लागते. कोण लागते? मुलीच्या मुलीला काय म्हणतात? नात असं म्हणत असतात. मग डीचं एशी नातं काय येईल? नात येईल. काय येईल? नात येईल. ऑप्शन नंबर डी. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. ए हा डी चा भाऊ आहे. काय मित्रांनो? ए हा डी चा भाऊ आहे. डी चा भाऊ कोण आहे? ए आहे. भाऊ आहे म्हणून काय? त्याच्या डोक्यावर काय दर्शवणार मित्रांनो आपण? पुरुष आहे म्हणून काय? प्लस. डी हे बी चे वडील आहेत. डी हे कोणाचे वडील आहेत? बी चे वडील आहेत. बी कुठे येईल? खाली येईल. काय मित्रांनो? डी हे बी चे वडील आहेत. वडील आहे म्हणून काय? प्लस. वडील आहेत ना, म्हणजे कोण तो? पुरुष झाला. म्हणून त्याच्या डोक्यावर काय येईल? प्लस. बी आणि सी या दोघं बहिणी आहेत. बी आणि सी काय मित्रांनो? दोघं बहिणी आहेत. बहिणी म्हणून स्त्री म्हणून त्यांच्या डोक्यावर काय येईल? मायनस. तर सी चे एशी नातं काय? सी चं एशी नातं काय?
डी ला किती मुली आहे? 2. डी आणि सी. डी आणि ए कोण आहे मित्रांनो? दोघं भाऊ आहेत. काय? ए आणि डी दोघं भाऊ आहेत. मग तर त्यांनी काय विचारलंय? सीचं एशी नातं काय? मग सीचं एशी नातं काय येईल मित्रांनो? भावाच्या मुलीला काय म्हणतात? पुतणी असं म्हणत असतात. काय? भावाच्या मुलीला काय म्हणतात? पुतणी असं म्हणत असतात. ऑप्शन नंबर काय आहे पुतणी? ऑप्शन नंबर बी. भावाच्या मुलीला पुतणी असे म्हणत असतात. नेक्स्ट बघा मित्रांनो. मित्रांनो हा क्वेश्चन सिलोचा आहे. कुठला आहे? सिलोचा. बघा मित्रांनो त्याच्यात बेसिक कसं सॉल्व्ह करायचं बघा. एकदम ट्रिक प्रमाणे शिकवते मित्रांनो तुम्हाला एकदम बेसिक सांगते. बघा त्यांनी काहीतरी क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल ए सर्व ए हे बी आहेत. काय? सर्व ए हे बी आहेत. मग सर्व सांगितलंय त्यांनी काय? सर्व ए हे बी आहेत. काय आहेत? बी आहेत. असं सांगितलं असेल. मग सर्व काय? पहिला काय? मध्ये घ्यायचा मित्रांनो. सर्व ए काय आहेत? बी आहेत. बाहेर काय दर्शवायचा? बी दर्शवायचा. मग सर्व ए काय? बी आहेत. म्हणजे बी मध्ये सगळं ए आले की नाही? सर्व ए येत आहे का बी मध्ये? हो. म्हणून अशी डायग्राम काढायची. जेव्हा सर्व ए हे बी आहेत असं सांगितलं असेल. आणि नंतर काय सांगितलं असेल? काही ए हे बी आहेत. काय? काही ए हे बी आहेत. काही ए हे बी आहेत. काही ए हे बी आहेत. मग तेव्हा कशी डायग्राम काढायची बघा मित्रांनो. काही ए हे बी आहेत. म्हणजे काही ए चा पार्ट काय आहे हा? बी मध्ये यायला पाहिजे. मग काय? काही ए चा पार्ट हा काय आहे? ए. हा काय आहे? बी. तर दोघांचा पार्ट एक मध्ये येतोय का? म्हणजे काय? काही ए हे बी मध्ये येत आहे का? येत आहे की नाही? बघा काही ए काय? बी मध्ये येत आहेत. आणि नंतर काय सांगितलं असेल? ए हा काय? एकही ए हा बी नाही. काय? एकही ए हा बी नाही. एकही ए हा बी नाही. एकही ए हा बी नाही. असं जर सांगितलं असेल मित्रांनो नाहीच, तर मग तेव्हा काय करायचं बघा. दोघांमध्ये काय? दोघंही एकमेकांमध्ये यायला नको किंवा ते एकमेकांमध्ये 2 सर्कल काढले असं नाही. मग काय? 2 सर्कल काढले आणि त्यांच्यामध्ये काय क्रॉसचं चिन्ह दाखवायचं. म्हणजे काय? एकही ए हा बी नाही. दोघं एकमेकांमध्ये येत आहे का? नाही. एकही ए हा बी नाही. समजलं? काय आहे? सर्व ए हे बी आहेत. सर्व ए काय? बी मध्ये यायला पाहिजे. दुसरं काय? काही ए हे बी आहेत. मग काही ए चा पार्ट काय? बी मध्ये यायला पाहिजे. म्हणजे काय? काही ए हे बी आहेत. एकही ए हा बी नाही. काय? एकही ए हा बी नाही. काही म्हणजे म्हणजे एकही ए हा बी मध्ये यायला नको. म्हणजे तेव्हा काय? असं क्रॉसचं चिन्ह दाखवायचं. समजलं? सिलोचं बेसिक. आता बघू आपण आपला पहिला क्वेश्चन काय आहे? बघा. विधानामध्ये पहिलं हे काय सांगितलं बघा मित्रांनो. सर्व टेबल खुर्च्या आहेत. काय करायचं आपल्याला? सर्व टेबल जे आहेत ते काय? खुर्च्यांमध्ये दाखवायचं आहे. सर्व टेबल खुर्च्या आहेत. हा काय आहे? टेबलचा टी आणि खुर्च्याचा के. सर्व टेबल काय? खुर्च्यांमध्ये आले. सर्व खुर्च्या फॅन आहेत. सर्व खुर्च्या जे आहेत ते काय आहेत? फॅन आहेत. काय आहेत? फॅन आहेत. सर्व खुर्च्या फॅन आहेत. काही खुर्च्या कपाट आहे. काही खुर्च्यांचा भाग काय मित्रांनो तो कपाटांमध्ये येतो. येतोय का? हो. मित्रांनो अशी डायग्राम काय करेक्ट आहे. आणि जर काही म्हणणार कपाटांचा काही भाग काय करू आपण टेबलमध्ये नेऊ, तर तो काय येईल? चुकीचा येईल. अशी डायग्राम काढायची, अशी काढायची नाही. हे बघा मी छोटी काढून दाखवते तुम्हाला. नंतर काही काय करणार इथं टेबल आहे, इथं काय खुर्ची आहे, इथं फॅन आहे. जर काही कपाटं सांगितलं असेल तर मग काय असं नका काढू. असं जर काढलं तर हा भाग काय टेबलमध्ये येतोय. जर असं काढलं तर मग मित्रांनो ही डायग्राम काय येईल? चुकीची येईल. काय येईल? चुकीची. त्यांनी काय सांगितलंय? काही खुर्च्या कपाटांमध्ये आहेत. म्हणजे काही खुर्च्यांमध्ये काय? काही कपाटं आहेत.
टेबलमध्ये सांगितलंय का त्यांनी? नाही. म्हणून तो भाग टेबलमध्ये जायला नको. जर टेबलमध्ये गेला मित्रांनो, तर आपली डायग्राम काय येईल? चुकीची येईल. समजलं? विधान काढून झाल्याचा निष्कर्षामध्ये काय सांगितलंय? एकही खुर्ची कपाट नाही. काय? एकही खुर्ची जी आहे ती कपाट आहे का? काही भाग कपाटांच्या खुर्चीमध्ये येतोय की नाही? येतोय ना? म्हणून त्यांनी काय सांगितलंय? नाही. तिथं काय आहे जर राहिलं असं म्हणून ते काय आलं असतं? बरोबर असतं. तिथं काय सांगितलंय? नाही. काही कपाट खुर्च्या आहेत. म्हणून पहिला ऑप्शन काय आहे? पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? चुकीचा आहे. सर्व टेबल फॅन आहेत. सर्व जे टेबल आहे ते फॅन आहेत का? हो. काही भाग कपाटांमध्ये जातोय का त्याचा टेबलचा? नाही. म्हणून जे सर्व टेबल जे आहेत ते फॅन आहेत का? हो. म्हणून दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो? बरोबर आहे. काही कपाटे फॅन आहेत. काही कपाटांचा भाग जो आहे तो फॅनमध्ये येतोय बघा. हा जो फॅनचा भाग आहे मित्रांनो, तो कशामध्ये येतोय? कपाटांमध्ये येतोय. म्हणून काही कपाट जे काय आहेत ते फॅन आहेत. म्हणून तिसरा निष्कर्ष काय मित्रांनो तो बरोबर आहे. चौथा निष्कर्ष काय? काही फॅन टेबल नाहीत. काही फॅन जे आहेत ते टेबल आहेत का? टेबल नाहीत सांगितलं त्यांनी. काही फॅन टेबल नाहीत. जे फॅन आहेत ते टेबल नाहीयेत. बरोबर आहे की नाही? म्हणून चौथा निष्कर्ष पण काय मित्रांनो? बरोबर आहे. काही फॅन काय? टेबल नाही. झालं. पण निष्कर्षामध्ये कोणतं बरोबर आहे? दुसरं, तिसरं आणि चौथं. बघा बरं ऑप्शनमध्ये दुसरं, तिसरं आणि चौथं. ऑप्शन नंबर बी. दुसरं, तिसरं आणि चौथं काय ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो. बघा. नेक्स्ट. काही बॅट बॉल आहेत. काय? काही बॅट काय आहेत मित्रांनो? बॉल आहेत. आपण एक डायग्राम काढली होती बघा. काही ए हे बी आहेत. तसं तिथे काय आहे? काही बॅट काय आहेत? बॉल आहेत. इथं काय आहे? बॅट. इथे काय मित्रांनो? बॉल. काही बॅट काय आहेत? बॉल आहेत. आले की नाही? सर्व बॉल काय मित्रांनो? मैदान आहेत. सर्व बॉल मैदान आहेत. मग बॉलचा भाग काय आहे? हा. मग सर्व बॉल काय आहेत? मैदान आहेत. सर्व बॉल मैदान आहेत. काही कॅप बॉल आहेत. काही कॅप जे आहेत ते काय आहेत? बॉल आहेत. इथे काय येईल? काही कॅपचा भाग काय येईल मित्रांनो? बॉल मध्ये येईल. काही कॅप काय आहेत? बॉल आहेत. झालं काढून. विधानं झाले सगळे. नंतर निष्कर्षमध्ये काय सांगितलं? काही मैदान कॅप आहेत. काही मैदानांचा भाग कॅपमध्ये येतोय का मित्रांनो? येतोय बघा. हा मैदानांचा सर्कल आहे. तो काही कॅपमध्ये येतोय. येतोय की नाही? हो. म्हणून पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? बरोबर आहे. नंतर तिसरं बघा काय? दुसरा बघा काय? काही बॅट मैदानं आहेत. काही बॅटचा भाग जो आहे तो मैदानांमध्ये येतोय का? बघा बरं. हो, येतोय. जे काही बॅटचा हा बॅटचा सर्कल आहे, तो मैदानांमध्ये येतोय बघा. येतोय की नाही? म्हणून दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? बरोबर आहे. सर्व मैदानं बॉल आहेत. सर्व मैदानं जे आहेत ते बॉल आहेत का नाही बघा. काही मैदानांचा भाग कोणी व्यापलाय? बॅटने. काही मैदानांचा भाग कोणी व्यापलाय? कॅपने. म्हणून सर्व मैदानं बॉलमध्ये येतील का मित्रांनो? नाही. काय? काय सांगितलं त्यांनी निष्कर्षमध्ये? सर्व मैदानं बॉल आहेत का? बघा काही भाग कोणी व्यापला बॅटने. काही भाग कोणी व्यापला कॅपने. मग येईल का सर्व मैदानं बॉलमध्ये? नाही. म्हणून तिसरा निष्कर्ष काय मित्रांनो? चुकीचा आहे. काय येईल? चुकीचा. मग कोणता निष्कर्ष बरोबर आहे? पहिला आणि दुसरा निष्कर्ष योग्य आहे. बघा फक्त 1 व 2 योग्य. फक्त 1 आणि 2 काय आहे? योग्य आहे. बघा इथं काय मित्रांनो हा दिशाज्ञानचा क्वेश्चन आहे. कुठला आहे? दिशाज्ञानचा. तर आपल्या दिशा कोणत्या आहे मित्रांनो? दिशाज्ञान म्हटल्यानंतर लगेच तुम्हाला कळालं असेल आपल्या दिशा किती आहे? 8 दिशा आहेत. 4 कोणत्या आहे? मुख्य दिशा आणि 4 कोणत्या? उपदिशा आहेत. मग पहिल्या 4 मुख्य दिशा कोणत्या आहे बघा मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे का कोणत्या दिशा आहे? वरती कोणती दिशा असते? खाली कोणती दिशा असते? उजवीकडे कोणती? डावीकडे कोणती? माहिती आहे का मित्रांनो? बघा. वरती जी असते मित्रांनो ती कोणती असते? उत्तर. कोणती दिशा असते वरती? उत्तर. खाली कोणती असते? दक्षिण. कोणती दिशा असते खाली? दक्षिण. उजवीकडे कोणती दिशा असते? पूर्व. कोणती दिशा असते उजवीकडे? पूर्व आणि डावीकडे कोणती असते मित्रांनो? पश्चिम. कोणती दिशा असते?
डावीकडे पश्चिम दिशा असते. आपल्या या 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहे मित्रांनो. त्या बघा त्या कशा दर्शवायच्या. इथे कोणतं आहे? उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. हं. आता 4 आपल्याला काय उपदिशा दाखवायच्या आहे. मग इकडे कोणती मित्रांनो? वायव्य. तुम्हाला एकदम सोपं लक्षात राहण्याचं तुम्हाला एक सेंटेन्स सांगते. ते बघा बघा मित्रांनो काय आहे? एकदम सोपं. वायव्य. इथे कोणती दिशा आहे मित्रांनो? वायव्य. वायव्य. इकडे कोणती मित्रांनो? ईशान्य. इकडे कोणती? आग्नेय. आणि इकडे नैऋत्य. इकडे कोणती आहे? नैऋत्य. बघा मित्रांनो दिशा कशा. मग यांना काय म्हणायचं मित्रांनो बघा. एक सेंटेन्स काय एकदम सोपं राहण्यासाठी. वानर इकडे ये. वानरचा व वानरचा व इकडेचा ई. वानर इकडे आले नाही. वानर इकडे आले नाही. वानर इकडे आले नाही. आपल्याला उपदिशा लक्षात राहत नाही. म्हणून एकदम सोपी ट्रिक काय आहे? वानर इकडे आले नाही. वा म्हणजे काय? वायव्य. ई म्हणजे काय मित्रांनो? ईशान्य. आ म्हणजे काय? आग्नेय. ना म्हणजे काय? नैऋत्य. एकदम सोपी सेंटेन्स आहे. म्हणजे काय आपल्याला लक्षात राहील मित्रांनो. आपल्याला ह्याच्याप्रमाणेच काय मित्रांनो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. या दिशांप्रमाणेच काय आपल्याला एकदम हा टॉपिक एकदम इझी मित्रांनो दिशा ज्ञानचा. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी करून शिकवते बघा. काय करायचं हे लक्षात राहू द्या. दिशा कोणत्या साईडला कोणती आहे त्याच्यावर आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बघा. ए हे गाव बी गावाच्या उत्तरेला आहे. बी ए हे गाव बी गावाच्या उत्तरेला कोणतं गाव आहे? बी हे गाव आहे. सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहे. बी गावाच्या पूर्वेला कोणतं गाव आहे मित्रांनो? सी हे गाव आहे. डी हे गाव ए गावाच्या डावीकडे आहे. डी हे गाव ए गावाच्या डावीकडे कोणतं गाव आहे? डी हे गाव आहे. तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला आहे? काय सांगितलंय? तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला आहे वसलेले आहे ते सांगायचं आपल्याला. बघा आपण आधी डायग्राम काढू. असं जर चिन्ह काढलं मित्रांनो आपल्याला काय दिशा लवकर कळत असतात. काय दिशा लवकर कळत असतात. ए गावाच्या उत्तरेला कोणतं गाव सांगितलंय? बी गाव. ए ए कुठे आहे? इथं. ए गाव कुठे आहे? इथं. मग ए गावाची उत्तर दिशा कोणती मित्रांनो? वरची. मग उत्तर दिशेला कोणतं गाव सांगितलं त्यांनी? बी हे गाव सांगितलं आहे. उत्तर दिशा कोणती आपली? वरची. बी गावाच्या सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला वसलेले आहे. बी गावाची पूर्व दिशा कोणती मित्रांनो? इकडची. इकडची कोणती आहे? पूर्व. इकडची कोणती आहे? पश्चिम. इकडे कोणतं गाव वसलेलं आहे? सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला वसलेलं आहे. डी हे गाव ए गावाच्या डावीकडे वसेल. ए गावाच्या डावीकडे कोणतं गाव वसलेलं आहे? डी गाव. मग ए गावाची डावी दिशा कोणती मित्रांनो? इकडची. इकडची कोणती? उजवी. म्हणजे ते काय पश्चिमेकडे डी हे गाव वसलेलं आहे. इकडे कोणतं गाव वसलेलं आहे? डी हे गाव वसलेलं आहे. तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला वसलेलं आहे? काय विचार त्यांनी? सी हे गाव डी गावाच्या कोणत्या मग डी गाव इथे आहेत. मग डी गावाच्या कोणत्या दिशेला सी हे गाव वसलेलं आहे? बघा मित्रांनो ही दिशा कोणती होती आपल्याला? मी सांगितलं होतं ही उत्तर होती. ही कोणती होती? पूर्व. मग या दोघांमध्ये कोणती दिशा येते मित्रांनो? ईशान्य. कोणती दिशा येते? ईशान्य. मग इथे कोणती दिशेला वसलेलं आहे? डी गावाच्या कोणत्या दिशेला सी हे गाव वसलेलं आहे? तर ते म्हणजे ईशान्य दिशेला डी गावाच्या ईशान्य दिशेला सी हे गाव वसलेलं आहे. ही दिशा कोणती मित्रांनो आपली? ईशान्य दिशा आहे. उत्तर आणि पूर्व दिशामध्ये कोणती दिशा येत असते? ईशान्य दिशा येत असते. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. रवी एक्स या बिंदूपासून 20 मीटर उत्तरेकडे चालत गेला. रवी एक्स या बिंदूपासून 20 मीटर कुठे चालत गेला? उत्तरेकडे चालत गेला.
नंतर पश्चिमेकडे वळून तो 40 मीटर चालला. नंतर तो परत काय पश्चिमेकडे वळून 40 मीटर चालला. मग तो 20 मीटर उत्तरेकडे वळाला. मग तो परत काय 20 मीटर उत्तरेकडे गेला. पुन्हा 40 मीटर पूर्वेकडे वळून पुढे आल्यानंतर उजवीकडे वळाला व 10 मीटर परत अंतर चालत आणि वाय बिंदूपाशी जाऊन पोहोचला. नंतर काय तो तिथं एक्स बिंदूपासून वाय बिंदूपाशी जाऊन पोहोचला. तर सध्या रवी एक्स बिंदूपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेस आहे असं विचारलेलं आहे आपल्याला क्वेश्चन. मग बघा आधी आपण डायग्राम काढून घेऊ. इथे कोणता बिंदू सांगितला त्यांनी एक्स बिंदू सांगितला. एक्स बिंदू पासून 20 मीटर अंतरावर उत्तरेस कोण गेला आहे रवी गेलाय उत्तरेकडे. उत्तर दिशा कोणती आपली वरची. किती मीटर गेलाय तो 20 मीटर गेलाय. नंतर पश्चिमेकडे वळून तो 40 मीटर गेलाय. मग त्याची पश्चिम दिशा कोणती मित्रांनो रवीची इकडची कोणती आहे पश्चिम आणि इकडची कोणती आहे उत्तर. तो पश्चिमेकडे वळून किती गेला आहे 40 मीटर गेलाय मित्रांनो. किती गेला आहे 40 मीटर. मग तो 20 मीटर परत उत्तरेकडे गेला. मग परत तो काय उत्तरेकडे गेला. मग उत्तर दिशा कोणती आपली वरची. किती मीटर गेलाय तो उत्तरेकडे 20 मीटर परत तो उत्तरेकडे गेला. पुन्हा 40 मीटर पूर्वेकडे वळून पुढे आला. पुन्हा तो काय 40 मीटर पूर्वेकडे वळाला. पुन्हा काय तो 40 मीटर पूर्वेकडे वळाला. नंतर उजवीकडे वळाला 10 मीटर. तर त्याची उजवी दिशा कोणती मित्रांनो वरची कोणती येते डावी आणि खालची कोणती आहे उजवी. तो असा चालत आला मग त्याची डावी दिशा कोणती आहे वरची आणि खालची कोणती आहे उजवी. मग उजवीकडे तो वळून किती किलोमीटर चाललाय 10 किलोमीटर चाललाय. सॉरी 10 मीटर चाललाय. किती 10 मीटर चाललाय. इथे कोणता बिंदू त्याचा वाय बिंदू पाशी येऊन तो पोहोचला. मग तर सध्या रवी कोणत्या दिशेस आणि एक्स बिंदू पासून किती अंतरावर आहे असं त्यांनी विचारलं आहे. आता एक्स बिंदू इथे वाय बिंदू कुठे इथे. आता ही किती मीटर आहे मित्रांनो 20 मीटर आहे. किती 20 आणि इथे किती मित्रांनो इथे 20 आहे. याच्या निम्मे इथे 10 आलेला इथे किती उरले 10. 20 आणि 10 किती मित्रांनो 30 मीटर. किती 30 मीटर. आणि या बिंदूपासून ही दिशा कोणती येते उत्तर दिशा येते. कोणती दिशा येते एक्स बिंदू पासून वाय दिशेला वाय बिंदू पर्यंत जाण्यासाठी ती कोणती दिशा आहे उत्तर दिशा आहे. नंतर काय येईल 30 मीटर आणि उत्तर दिशा. काय येईल 30 मीटर आणि उत्तर दिशा. ऑप्शन नंबर बी. एक्स बिंदू पासून वाय बिंदू 30 मीटर अंतरावर आहे आणि उत्तर दिशेस आहे. समजलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन. ए बी सी डी आणि एफ या 6 इमारती खालील प्रमाणे स्थित आहेत. काय 6 इमारती आहेत त्या काय खालील प्रमाणे स्थित आहेत. एफ ही इमारत डी च्या पूर्वेला 2 किलोमीटर अंतरावर आहे. डी च्या पूर्वेला एफ ही इमारत आहे 2 किलोमीटर अंतरावर. सी ही इमारत एफ च्या दक्षिणेला 4 किलोमीटर अंतरावर आहे. सी ही इमारत काय एफ च्या दक्षिणेला 4 किलोमीटर अंतरावर आहे. ई ही इमारत डी च्या दक्षिणेला 2 किलोमीटर अंतरावर आहे. कोण ई ही इमारत डी च्या दक्षिणेला 2 किलोमीटर अंतरावर आहे. ए ही इमारत सी च्या पश्चिमेला आहे. सी च्या पश्चिमेला 2 किलोमीटर अंतरावर कोणती इमारत आहे मित्रांनो ए ही इमारत आहे. बी ही इमारत ईच्या पश्चिमेला आहे. ईच्या पश्चिमेला कोणती इमारत आहे ती म्हणजे बी. ती किती किलोमीटर अंतरावर आहे ती म्हणजे 4 किलोमीटर अंतरावर. तर अशा कोणत्या 3 इमारती आहेत त्या का एका सरळ रेषेत येत आहे. काय विचारलं त्यांनी अशा कोणत्या 3 इमारती आहेत त्या एका सरळ रेषेत येत आहे. बघा त्यांनी ऑप्शन काय सांगितलाय ए बी सी नंतर दुसरा सी ई एफ तिसरा डी ई सी आणि चौथा ए आणि डी. बघा मित्रांनो आपण आधी डायग्राम काढू घेऊ. एफ ही इमारत डी च्या पूर्वेला आहे. डी कुठे आला माहितीये डी च्या पूर्वेला कोणती इमारत सांगितली त्यांनी पूर्व दिशा इकडची आहे. पूर्व दिशेला कोणती इमारत सांगितली एफ ही इमारत सांगितली. डी च्या पूर्वेला एफ ही इमारत आहे. डी इथे घेतला पूर्व दिशा इकडची इकडे कोणती इमारत आहे एफ. किती मीटर अंतरावर आहे किलोमीटर अंतरावर आहे 2 किलोमीटर अंतरावर आहे. सी ही इमारत एफ च्या दक्षिणेला आहे. एफ च्या दक्षिणेला सी ही इमारत आहे. दक्षिण दिशा कुठे मित्रांनो खाली. मग किती किलोमीटर अंतरावर आहे ती 4 किलोमीटर अंतरावर आहे. कोणती इमारत आहे ती सी इमारत आहे. एफ च्या दक्षिणेला कोणती इमारत आहे सी ही इमारत आहे. ई ही इमारत डी च्या दक्षिणेला आहे.
डीच्या दक्षिणेला कोणती इमारत आहे मित्रांनो? ई. डीची दक्षिण दिशा कोणती आहे? ही. किती किलोमीटर अंतरावर आहे ती? 2 किलोमीटर अंतरावर आहे. किती किलोमीटर अंतरावर आहे? 2 किलोमीटर अंतरावर आहे. ही इमारत 2 किलोमीटर अंतरावर आहे. ए ही इमारत सीच्या पश्चिमेला 2 किलोमीटर अंतरावर आहे. सीच्या पश्चिमेला 2 किलोमीटर अंतरावर कोणती इमारत आहे? ए. व सीची पश्चिम दिशा कोणती मित्रांनो? इकडची. किती किलोमीटर अंतरावर आहे? 2 किलोमीटर अंतरावर कोणती इमारत आहे? ए ही इमारत आहे सीच्या पश्चिमेला. बी ही इमारत ईच्या पश्चिमेला 4 किलोमीटर अंतरावर आहे. ईच्या पश्चिमेला पश्चिम दिशा कोणती? ईची इकडची. इकडची कोणती? पूर्व. आणि इकडे कोणती इमारत आहे? बी ही इमारत आहे किती किलोमीटर अंतरावर आहे? ई पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर मग अशा कोणत्या 3 इमारती आहेत मित्रांनो की त्या एका सरळ रेषेत येत आहे? सरळ रेषेत कोणत्या अशा 3 इमारती आहेत? बघा बरं कोणत्या कोणत्या येत आहे? एक ए ही इमारत एका सरळ रेषेत आहे. ए ही इमारत आहे. नंतर ई पण इमारत मित्रांनो एका सरळ रेषेत येते बघा. कोणत्या? एका सरळ रेषेत ई येते. नंतर कोणती येते? डी येते बघा. एका सरळ रेषेत कोणत्या 3 इमारती विचारल्या त्यांनी? ए, ई आणि डी. या 3 इमारती एका सरळ रेषेत येत आहे. ए, ई आणि डी. बघा ऑप्शन नंबर डी. ए, ई आणि डी ह्या 3 इमारती एका सरळ रेषेत येत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला. कोण? मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला. तर नंतर उजवीकडे वळून तो 4 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा डावीकडे वळून किती गेला आहे? 4 किलोमीटर गेला. तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले? त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले हा त्यांनी प्रश्न विचारलाय. मग बघा आपण डायग्राम काढू. मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला. उत्तर दिशा कोणती? वरची. किती किलोमीटर गेलाय तो? 2 किलोमीटर उत्तरेस गेला. नंतर उजवीकडे वळून तो किती गेला मित्रांनो? 4 किलोमीटर गेलाय. किती? 4 किलोमीटर. 4 किलो त्याची उजवी बाजू कोणती मित्रांनो? इकडची. इकडची कोणती? डावी. तो असा गेला ना, मग आपली उजवी बाजू कोणती येते? इकडची. इकडची कोणती येते मित्रांनो? डावी. तो उजवीकडे वळून किती गेलाय तो? 4 किलोमीटर गेलाय. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर आला. त्याची उजवी बाजू कोणती मित्रांनो? खालची. वरची कोणती? डावी. जर समजत नसेल तर मित्रांनो काय डावं आणि उजवं लिहून घ्यायचं. मग काय आपले डायग्राम काय चुकणार नाही. जर उजवं आणि डावं मध्ये जर तुम्ही कन्फ्यूज असेल तर काय डावं आणि उजवं लिहून घ्यायचं. तसं की मी लिहून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी डावं आणि उजवं कोणतं आहे. तसं तुम्ही पण लिहिलं तरी चालेल. नंतर काय उजवीकडे वळून किती 2 किलोमीटर आला. 2 किलोमीटर. नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. नंतर काय तो पुन्हा डावीकडे वळून किती गेला मित्रांनो? 4 किलोमीटर गेला. म्हणजे डावी बाजू कोणती? इकडची उजवी आहे. इकडची कोणती? डावी. परत डावीकडे वळून किती किलोमीटर गेला आहे? 4 किलोमीटर गेला. तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले? त्याची मूळ जागा कोणती होती मित्रांनो? तो मोहनची इथून. इथून तो निघाला. त्याची मूळ जागा इथून इथून तो इथपर्यंत येण्यासाठी त्याने किती अंतर कापले हा त्यांनी प्रश्न विचारलाय बघा. तर तो इथे आपण काय एक बॉक्स वरती किती मित्रांनो 4 इकडे किती आहे 4 4 आणि 4 किती मित्रांनो 8 किलोमीटर आहे. किती 8 किलोमीटर. तो इथून तर इथेपर्यंत येण्यासाठी त्याने किती अंतर कापले मोहनने 8 किलोमीटर एवढे अंतर कापले आहे. बघा ऑप्शन नंबर बी. किती अंतर कापले मोहनने? त्याच्या मूळ जागेपासून पूर्वेकडे येण्यासाठी 8 किलोमीटर एवढे अंतर कापले मित्रांनो. बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून काय त्यांना पण सगळं काही माहिती पडेल मित्रांनो. थँक यू.